नमस्कार. मी वर्षा पिंगळे. मी पिंपरी रहाटणीवरून आलेली आहे. इथे सिंहगडच्या इथे आत्मबोध म्हणून आपलं पतंजलीचं वेलनेस सेंटर आहे. तिथे मी एक 7 दिवसाचं इथं घेतलेली आहे ट्रीटमेंट. तर मी वजन कमी करणं आणि हिमोग्लोबिन आणि डी विटॅमिन्स आणि थायरॉईडची जस्ट मला सुरुवात झाली होती, त्यासाठी मी इथे आले होते. ओव्हरऑल एक 7 दिवसामध्ये पूर्णच ट्रीटमेंट झाली माझी. म्हणजे थायरॉईड पण मला डॉक्टर म्हणले की नंतर तुम्हाला म्हणजे 1 महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला नंतर थायरॉईडची कुठलीच गोळी घ्यावी लागणार नाही. आणि वजनसुद्धा माझं 4 किलो कमी झालं इथे आल्यानंतर. ओव्हरऑल एक सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इतके छान प्रोग्रॅम्स ह्यांनी इथं अरेंज केलेले आहेत. स्टार्टिंगला एक योगा होतो, जलनीती, आईनीती आणि योगा. त्यानंतर ब्रेकफास्ट आणि वेळोवेळी काढा असतो इथला. परत कॅन्टीनमधला स्टाफसुद्धा खूप छान आहे. वेळोवेळी आपल्याला प्रत्येक काढा, आपलं जेवण वगैरे त्यांची आठवण करून देत असतं. आणि पूर्ण सगळ्याच बाबतीत ते हेल्प करतात. आणि नॅचरोपॅथीचे डॉक्टर चंद्रशेखर डॉक्टर आणि इंदू मॅम खूप छान आहेत. त्यांनी आम्हाला व्यवस्थित सगळं पूर्ण नॉट ओन्ली थायरॉईड पण त्यांनी पूर्ण माझ्या बॉडीसाठी कान, नाक, डोळे सर्वांची त्यांनी मला ट्रीटमेंट दिली. आणि खूप छान ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि मला एक सांगायचं आहे की मी 3 वर्षापूर्वी ऋषिकेशला गेले होते वेदा लाईफमध्ये. तिथंसुद्धा म्हणजे 2021ला तेव्हा तिथं मी जे पंचकर्म केलं होतं त्यानंतर माझे सगळे ब्लड रिपोर्ट्स एकदम क्लिअर व्यवस्थित येत होते की आत्ताच एक 4 वर्षानंतर आणि एकही ॲलोपॅथिकची गोळी मी घेतलेली नाही आहे. जे काही आहे ते सगळं आपलं पतंजली रामदेव स्वामी रामदेव बाबा यांच्याच योगा आणि औषधं मेडिसिन आहे. पण आता मी आत्ता फक्त मला जस्ट थायरॉईडची सुरुवात झाली म्हणून मी लगेच इथे ॲडमिशन घेतलं. पण ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यांचे. आणि फिजिओथेरपीच्या ज्या मॅडम आहेत वैष्णवी मॅम, त्यांनीसुद्धा खूप छान गायडन्स केलं. आणि त्या निडल थेरपी, कपिंग वगैरे आणि ओझोन आणि कोलोन ही एक नवीन थेरपी मी ह्या आत्मबोधमध्ये इथं बघितली की ती पण खूप छान आहे. पूर्ण बॉडी क्लिनिंग झालं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. नमस्ते, माझं नाव अर्चना पिंगळे. मी ॲक्च्युली इथं हरिद्वारला गेले नव्हते, पण मी फर्स्ट टाईमच आत्मबोधमध्ये आले. मी पहिल्यांदा 4 दिवसाचा माझा प्लॅन होता, पण इथं आल्यानंतर मी सगळं त्यांच्याशी बोलले, सगळं समजून घेतलं. त्याच्यानंतर मी माझा प्लॅन 4 दिवसावरून 7 दिवसाचा प्लॅन केला. आणि इथं आल्यानंतर मला सेम एक्सपिरियन्स म्हणजे नॅचरोपॅथीचे डॉक्टर चंद्रशेखर सर, हर्षिता मॅडम, सैनी सर ह्यांची पण आमची व्हिजिट झाली, त्यांच्याबरोबर कन्सल्टिंग झालं. प्लस कॅन्टीनचा स्टाफ आणि ओव्हरऑल छान म्हणजे ट्रीटमेंट मिळाली आम्हाला इथे. आम्ही ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये खूप समाधानी झालो आत्ता. आणि माझा मेन प्रॉब्लेम होता हायपर ॲसिडिटी. माझ्या जवळपास बॉडीमध्ये 60% ॲसिडिटी होती. नाडी परीक्षण ते पण आम्हाला इथं मिळालं, नाडी परीक्षण चेक करून. आणि रिपोर्ट पण तो छान म्हणजे वेगळा मिळाला डिटेलमध्ये. बॉडीमध्ये काय पार्ट किती तुमची हे आहे, ॲसिडिटी किती लेवल आहे, कफ किती लेवल आहे, ही माहिती जनरली आपल्याला एवढा पर्सेंटेजमध्ये मिळत नाही. बाहेर जरी आपण नाडी परीक्षण केलं तेवढी मिळत नाही, पण इथे आम्हाला ती माहिती मिळाली. त्याच्यावरून आपल्याला की एक क्लॅरिटी येते की आपण काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये काय किती प्रमाण आहे, ही एक वेगळी माहिती मला इथं आत्मबोधमध्ये मिळाली. आणि ओझॉन कोलोन थेरपी पण मला त्यांनी सजेस्ट केली. वैष्णवी मॅडम, त्यांचा एक्सपिरियन्स छान होता. त्यांनी नंतर इवन पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी नंतर सजेस्ट पण केलं की तुम्ही घरी गेल्यानंतर कसं रुटीन फॉलो केलं पाहिजे आणि कुठले एक्सरसाइज केला पाहिजेत. आणि हे एक जास्त एक आवडलं इथं की असं वाटतं की इथं हे रुटीन आपण इथं फॉलो करतो आहे 7 दिवस, पण घरी गेल्यानंतर हे रुटीन आपल्याला फॉलो होईल की नाही हे असं वाटत होतं. पण त्यांनी ज्या काही रेसिपीज सांगितल्या त्याच्यावरनं असं वाटतं की आम्ही हे रुटीन पण घरी फॉलो करू शकेल. असं म्हणजे हे नाही वाटलं की अरे हे आपण इथं 7 दिवसच होईल, तिथं होणार नाही, असं नाही वाटलं. घरी पण आम्ही हे फॉलो करू. ओव्हरऑल मस्त छान एक्सपिरियन्स होता, खूप सुंदर. होम हवन आणि होम हवन पण आम्हाला एक म्हणजे छान पॉझिटिव्हिटी आली ह्या 7 दिवसामध्ये. सकाळी नेचरच्या सहवासात त्यांनी आमचा योगा घेतला, संध्याकाळी पण सकाळी पण. त्यामुळं खूप म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स इथे आला मला. ठीक आहे. होमबद्दलच बोलायचं माझं राहिलं होतं.
पण सकाळी योगाचार्यांनी जे 5 वाजता जे होम घेतात त्या होमनी जी एनर्जी मिळते, पॉझिटिव्हिटी, ती पूर्ण दिवस टिकून राहते. आणि तेच